अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नैसर्गिक वायू प्रकल्पांवर हल्ले न करण्याच्या सूचना देऊनही इस्रायलनं आज पुन्हा नवे हल्ले चढवले आहेत. दक्षिण पार्स या गॅस क्षेत्रावर झालेल्या हल्ल्याशी अमेरिकेचा संबंध नसल्याचं सांगत नेतन्याहू यांनी या कारवाईची जबाबदारी घेतली आहे. इराणची युरेनियम समृद्ध करण्याची आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता संपवल्याचा दावाही नेतन्याहू यांनी केला आहे. इराणविरुद्धच्या आपल्या लष्करी मोहिमेद्वारे इस्रायल आणि अमेरिका संपूर्ण जगाचं संरक्षण करत आहे असं ते म्हणाले. महत्त्वाच्या जागतिक तेल मार्गात अडथळा आणून इराण जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं नेतन्याहू यांनी सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांवर पुन्हा हल्ला न करण्याच्या सूचना इस्रायलला दिल्या आहेत. ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांमुळे ऊर्जेच्या किमती गगनाला भिडत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठं नैसर्गिक वायू क्षेत्र मानल्या जाणाऱ्या इराणच्या पार्स गॅस क्षेत्रावरील इस्रायलनं केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेला लष्करी कारवायांसाठी त्यांच्या भूभागाचा वापर करण्यापासून रोखावं असं आवाहन इराणनं पश्चिम आशियाई देशांना केलं आहे. हे तळ सध्याच्या संकटाचं मूळ कारण असून त्यांचा वापर इराणविरुद्धच्या कारवायांसाठी केला जात आहे असं इराणनं म्हटलं आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी योग्य प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान यांनी सहमती दर्शवली असून ऊर्जा बाजारपेठा स्थिर करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचं म्हटलं आहे. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.